पुढे योग योग हा चॅप्टर सगळ्यात जास्त वेटेजचा चॅप्टर आहे स्वस्थवृत्तचा. तर ते शॉर्टमध्ये पाहूया आपण. तर योग त्यामध्ये पातंजली, आयुर्वेद आणि भगवद्गीता ह्यामध्ये डेफिनेशन योगची काय सांगितलेली आहे ते इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट क्वेश्चन येतो, डेफिनेशन ऑफ योग अकॉर्डिंग टू पातंजली, आयुर्वेद आणि भगवद्गीता ह्यानुसार लिहा. तर पहिली, योग चित्तनिवृत्ती निरुद्ध. पातंजलीनुसार योग हे चित्तनिवृत्ती यांचा निरोध आहे. आयुर्वेदानुसार आत्मा, इंद्रिय, मन, विषय संयोग, म्हणजे आत्मा, मन, इंद्रिय, विषय यांचा संयोग ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला योग असे म्हणतात. सुख दुःखाची निवृत्ती हे आयुर्वेदानुसार योगची डेफिनेशन आहे. भगवद्गीतानुसार फळाची चिंता न बाळगता कार्य करून परस्पर विरुद्ध सारखेपणा समजणे, म्हणजे योग साधनाच्या वेळेस भगवद्गीता त्याचे डेफिनेशन सांगते की फळाची चिंता न बाळगता कार्य करणे म्हणजे त्याला योग असे म्हणतात. हठयोग प्रतिपिकेनुसार राजयोग चा सिद्ध करण्याकरिता आवश्यक तयारी, पिंगळा, पुल्लिंग, सूर्यप्रभाव, दक्षिण, श्वसन, रक्ताभिसरण हे त्याचे हठयोगमध्ये त्याचे सांगितलेले आहेत की कसं फॉलो करायचं योगला. पिंगळा, पुल्लिंग, सूर्यप्रभाव, दक्षिण, श्वसन आणि रक्ताभिसरण एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. त्यामध्ये हठयोग, राजयोग आणि कर्मयोग ह्याचा डिफरन्स विचारू शकतात. तर हठयोगमध्ये तमगुण असतो. हठयोगमध्ये तमगुण असतो, राजयोगमध्ये रजोगुण असतो आणि कर्मयोग म्हणजे कर्मफळावर ईश्वर परिधान, अहंकार रहित, धनप्राप्ती, मलनाश हे सगळं कर्मयोगमध्ये येतं. त्यामध्ये हठयोगमध्ये तमगुण असतो. हठयोग आणि राजयोग यामध्ये डिफरन्स चांगला समजून येतो, जसं कर्मयोगमध्ये येत नाही. जसं हठयोगमध्ये तमगुण असतो, राजयोगमध्ये रजोगुण असतो. हठयोगमध्ये तमगुण रहित राजयोगाच्या पूर्वतयारी आणि राजयोगाधिकार श्रेष्ठ, म्हणजे ही राजयोग जे आहे त्यापेक्षा हठयोग हा श्रेष्ठ आहे. तो राजयोगाच्या अगोदर केली जाणारी क्रिया आहे. राजयोगाची ज्ञानयोगाचे अधिकार श्रेष्ठतम. आता हे श्रेष्ठ आहे, हे श्रेष्ठतम आहे. तर हठयोगामध्ये शरीर साधना आणि राजयोगामध्ये चित्त साधना असते आणि कर्मयोगमध्ये चित्तशुद्धी, म्हणजे कर्मयोग म्हणजे इन शॉर्ट जे आळस वगैरे आहे ते दूर करण्याचे कौशल्य प्राप्त होते कर्मयोगामध्ये. आणि हठयोगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे सगळ्या हठयोगामध्ये येतात. तर योगमध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे असे डिस्ट्रीब्युशन डायरेक्ट क्वेश्चन येतो. त्यामध्ये यममध्ये रज आणि तम हे गुण नसतात, तर सत्वगुणयुक्त व्यक्ती असतो. आणि जीव, ब्राह्मण, ब्रह्म हे सत्य, म्हणजे जीव हे ब्रह्म, ब्रह्म हेच सत्य हे असं त्याचं बोधवाक्य आहे. देह आणि इंद्रिय अनासक्ती हे यममध्ये त्याचे तत्व आहेत हे. आणि त्याच्यानंतर यममध्ये 5 प्रकारे डिस्ट्रीब्युशन आहे. त्यामध्ये अहिंसा, अस्तेय, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अहिंसामध्ये कायिक, वाचिक, मानसिक, प्राणीमात्रावर पीडा आणि द्या करुणा, म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक ह्याचं कंट्रोल असतं. परत प्राणमात्रेवर पीडा होऊ देत नाही. द्या करुणा असते. अस्तेयमध्ये चोरी नाही, तर जी आपली नाही त्याचे नाही, म्हणजे जे दुसऱ्याचं आहे ते आपलं मानायचं नाही आहे. अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही. सत्य खोटे बोलायचं नाही. ह्याच्यामध्ये कोणाकडून काही ऐकून असं दुसऱ्याला सांगणं हे सत्यामध्ये हे गोष्टी येत नाहीत. ब्रह्मचर्य उपस्थ इंद्रिय नियंत्रण, वीर्य स्थन स्टॉप करायचं, स्मरण, कीर्तन, प्रेक्षण म्हणजे जे कीर्तन वगैरे. ब्रह्मचर्य म्हणजे मैथुन क्रिया
करायची नाही, तर त्याच्यामध्ये देवाचे स्मरण, कीर्तन या सगळ्या गोष्टी करायच्या. अपरिग्रहामध्ये संग्रह, कुठल्याही गोष्टीचा संग्रह, धनसंपत्तीचा संग्रह करायचे नाही. पुढे योगमध्ये सेकंड आहे. पहिलं झाले यम, दुसरं नियम. नियम म्हणजे नियमात राहणे, स्वतःचे जे जीवन आहे अनुशासनबद्ध करणे. म्हणजे आपण जसं उठण्यापासून ते प्रत्येक गोष्ट करतो, तर ते अनुशासनबद्ध केले पाहिजे, म्हणजे विथ डिसिप्लिन. स्वच्छ, त्यामध्ये 5 प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. स्वच्छ, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर परिधान. स्वच्छमध्ये स्वच्छता ठेवणे, म्हणजे त्याच्यामध्ये बाह्यशुद्धी, अंतर्शुद्धी. तर बाह्यशुद्धीमध्ये अभ्यंग, उपटन, आणि अंतःशुद्धीमध्ये काम, क्रोध, मोह, मात्सर्य इत्यादी गोष्टी टाळणे, षटक्रियाकाल याचा अवलंब करणे, पंचकर्माचा उपयोग करणे, हे स्वच्छमध्ये येतं. परत संतोष, असफलताला सफलता, यशला अपयश आणि सुखला दुःख, लाभला हानी विचार न करता. म्हणजे संतोष म्हणजे एखाद्या गोष्टीचा लोभ करायचा नाही, जेवढे आहे तेवढ्यात समाधानी राहणं म्हणजे संतोष. सफलता, असफलता, यश, अपयश, सुख, दुःख, लाभ, हानी आणि याचा विचार न करता तो म्हणजे संतोष. तपमध्ये क्षुधा, तृष्णा, शीत, उष्ण, सुख, दुःख या सगळ्यांचा त्याग करून तपश्चर्या करणे म्हणजे तप. त्यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिकमध्ये ब्रह्मचर्य आणि अस्तेय, वाचिक म्हणजे सत्यहितकारी भाषण, मानसिकमध्ये लोभ, काम, क्रोध आणि स्वाध्याय. स्वाध्यायमध्ये गायत्री मंत्र, उपासना, आराधना, इष्टदेवता यांचे जप करणे, ते स्वाध्यायामध्ये येते. ईश्वर परिधानमध्ये कर्माची अपेक्षा ठेवायची नाही, ईश्वराला अर्पण करायचे. श्रवण आणि कीर्तन हे इत्यादी ईश्वर परिधान म्हणजे ईश्वराला शरण जावे. त्यानंतर आसन, पहिलं झालं यम, नियम, आसन. आता आसन ह्यामध्ये शरीर स्थैर्य ठेवावे आणि चंचलता नसावी. मन आणि शरीराचे संवर्धनात्मक हे आसन उपयुक्त आहे. त्यामध्ये गोमुखासन, मकरासन, मत्स्यासन, मत्स्येंद्रियासन, भुजंगासन, धनुरासन असे खूप सारे आसन आहेत. परत ध्यानात्मक, म्हणजे जे ध्यानात्मक आसन आहेत ते विश्रांती, उभे टाकून, बसून, पाठीवर इत्यादी आसन करायचे आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यामध्ये ध्यानात्मक म्हणजे ध्यान लावून करायचे जे आसन आहेत ते ह्याच्यामध्ये येतात. त्यामध्ये पद्मासन, सिद्धासन, स्वास्तिकासन, वज्रासन, भद्रासन. विश्रांतीमध्ये श्वसन आणि मकरासन. उभे टाकूनमध्ये त्रिकोणासन, ताडासन, कोणासन आणि कटिचक्रासन. बसून करायचे ह्यामध्ये पद्मासन आणि पाठीवर बसून करायचे सर्वांगासन, हलासन आणि भुजंगासन, धनुरासन इत्यादीचा इन्व्हॉल्वमेंट आहे. त्याबरोबरच प्राणायाम हे यम, नियम, आसन. आता त्यानंतर प्राणायामची व्याख्या, वायूचा निरोध आणि पुढे प्राणायाममध्ये वायूचा निरोध, स्वच्छ उच्छ्वास नियंत्रण, चित्तवृत्तीचे नियंत्रण. प्राणायाम विधी, त्यामध्ये पूरक, रेचक, कुंभक असे डिस्ट्रीब्युशन आहे. पूरक म्हणजे बाहेरील अंतर्पियुष म्हणजे ऑक्सिजन, आत योगी क्रिया म्हणजे श्वास घेण्याची क्रिया आहे ती पूरक आहे. रेचक म्हणजे आतील श्वास बाहेर सोडणे, याला रेचक म्हणतात. कुंभक, रेचक असे डिस्ट्रीब्युशन असते. कुंभक म्हणजे पूरक आणि रेचकचा जे ड्युरेशन आहे त्यामध्ये श्वास रोखून ठेवणे, त्याला कुंभक म्हणतात. त्यामध्ये अंतकुंभक आणि बहिकुंभक. अंतकुंभक हे कुंभकसारखेच आहे, सेम, म्हणजे पूरक आणि रेचक यामधला जो श्वास रोखून ठेवला आहे त्याला कुंभक असे म्हणतात. बहिकुंभकमध्ये रेचन करून थांबून परत पूरक करायचं, म्हणजे रेचन केलं मग थांबून परत पूरक केलं तर त्याला बहिकुंभक म्हणतात. मात्रा 12, 48, 24 याची अवर मात्रा आहे. स्वेदवृत्ती व्हायला म्हणजे स्वेदवृत्ती होण्यासाठी 12, 48, 24 असं डिस्ट्रीब्युशन आहे. मध्यममध्ये कंप 16, 64, 32 म्हणजे असं डिस्ट्रीब्युशन आहे. 16 दुनी 32, 16 64 असं डिस्ट्रीब्युशन असतं. हे तसंच आहे. 20 हे सेम तसंच आहे. प्रवरमध्ये ब्रह्मरंध्रात स्थिर, उत्तम स्थान उत्पत्ती. त्यानंतर प्रत्याहार म्हणजे इंद्रियावर संयम आणि इंद्रियाचा आपल्या विषयाच्या अलिप्त चिंताचा स्वरूप आला.
म्हणजे प्रत्याहार म्हणजे इंद्रियावर संयम ठेवला पाहिजे, त्याला प्रत्याहार म्हणतात. धारणा चित्ताला विशिष्ट स्थानातून स्थिर म्हणजे साधना, म्हणजे चित्त जे आहे त्याला विशिष्ट स्थानावर स्थिर करणं, हे झालं धारणा. त्यामध्ये सूर्य चंद्र तारे म्हणजे एका गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करणं, त्याला अधिदैविक असे म्हणतात. अधिदैविकमध्ये इष्टदेवता, अधिभौतिकमध्ये हृदय, उर, कंठ, मुख, नासा, नेत्र, भूमध्य, नास्तक या ठिकाणी ध्यान केंद्रित करणं म्हणजे अधिभौतिक. आध्यात्मिकमध्ये नासाग्र, षटक चक्रे आणि भूमध्य यावर कॉन्सन्ट्रेट करणं, त्याला आध्यात्मिक म्हणतात. ध्यानमध्ये एक विशिष्ट ध्येय वस्तू त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणे म्हणजे ध्यान. अधिभौतिक त्यामध्ये शालिग्राम म्हणजे एका तांदळाचा जो कण असतो त्याच्यावर ध्यान केंद्रित करणे, त्याला अधिभौतिक म्हणतात. अधिदैविक म्हणजे तेच इष्टदेवता यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं. आध्यात्मिकमध्ये षटचक्र, नानादुसंधान, निराकार, बरेच सगुण प्रकारमध्ये सगुण आणि निर्गुण असे ध्यानाचे प्रकार आहेत. सगुणमध्ये इष्टदेवता, मूर्ती आणि लक्ष केंद्रित करणं. निर्गुण म्हणजे मन विष्कर म्हणजे स्थूल आणि सगुण आणि निर्गुण. सगुणमध्ये इष्टदेवता मूर्तीवर लक्ष केंद्रित करणे, त्याचं विष्णू. निर्गुणमध्ये मन केवळ विष्णूने गुंतलेले असते, म्हणजे कुठलाच म्हणजे सगुणमध्ये तर मूर्ती आणि बाकीच्या मूर्तीवर सुद्धा लक्ष केंद्रित म्हणजे सूर्य वगैरे त्याच्यावर पण केलं जातं. पण निर्गुणमध्ये असं जसं मन विष्णूनेच गुंतलेलं आहे असं. मग त्याच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे स्थूल, ज्योती आणि सूक्ष्म असे डिस्ट्रीब्युशन आहे. समाधीमध्ये ध्यान, विस्मृती, शरीर, इंद्रिय, मन, आत्मा, समन्वय, साधना, संमत बुद्धी, शरीराला मन, वेग, परमात्मा विलीन होणे, त्याला म्हणतात समाधी. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पूर्ण विलीन होऊन जाणे, त्याला कुठल्याही गोष्टीची चिंता नसते, त्याला समाधी असे म्हणतात. घेरंड संहिता, राजयोग, ध्यानयोग आणि लय सिद्ध, भक्तियोग, नाद आणि रसांदन याच्यामध्ये ते वर्णित. यामध्ये क्वेश्चन असा येतो की अष्टयोग एक्सप्लेन करा. मग त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असं डिस्ट्रीब्युशन करून हा सगळा जो चार्ट आहे तो तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर जे भगवद्गीतामध्ये 12 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, हठयोगमध्ये 10 मध्ये योगचा संदर्भ आहे. तर असे क्वेश्चन MCQला वगैरे विचारू शकता. त्यामध्ये हे अंतरंग असा क्वेश्चन येतो, अंतरंग एक्सप्लेन करा, किंवा त्याच्यामध्ये ध्यान, धारणा आणि समाधी येते. त्यामध्ये बहिरंगमध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार असं डिस्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर अंतरंगमध्ये ध्यान, धारणा आणि समाधी असं डिस्ट्रीब्युशन आहे. तर त्याच्यामध्ये अजून यम लिहून यमची डेफिनेशन लिहून त्याचे प्रकार लिहा, किंवा नियमचं पण तसेच क्वेश्चन विचारू शकतात, किंवा ध्यान लिहून त्याचे प्रकार लिहा असा क्वेश्चन येतो.